हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुरुवार. तर आज स्वामींचा अभिषेक आणि हळदीचं लेपन करणार आहे. त्याच्या अगोदर बघा मी दरवाजा पुसून घेतला आणि दरवाजाला ना हळद कुंकूचं स्वस्तिक काढलं. आपण ते प्लॅस्टिकचं चिपकवलं तरी पण ना हळदी कुंकूचं स्वस्तिक काढायचंच असतं. दर गुरुवारी काढते, पौर्णिमाला आणि अमावस्याला काढते मी ते. आणि इथं बघा मी हळदीचं लेपन करून घेते. हळदीचं लेपन झाल्यानंतर दारापुढे रांगोळी काढून घेते. रांगोळी काढून झाल्यानंतर तुळशीची पूजा करून देते. आणि आज गुरुवार आहे म्हटल्यावर तुळशीला कच्चं दूध व्हायचं. असं पहिले पाणी व्हायचं, मग कच्चं दूध व्हायचं. त्याच्यानंतर हळद कुंकू वाहून धूप दीप अगरबत्ती वाहून घेते. आणि मी तुळशी पुढे पण रोज रांगोळी काढते. आणि इथं बघा तुळशीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आणि आज ना सत्यनारायणचा 5वा दिवस आहे. आणि माझे सत्यनारायणला 5 झालेत. आणि आज मी ना सत्यनारायणची पूजा उचलून घेणार आहे, उत्तर पूजा करणार आहे. आता उत्तर पूजा कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते. आणि इथं बघा पहिला मी दिवा लावून घेतला. दिवा लावून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती आहे ना ते बाजूला काढून ठेवायचं. आणि पुस्तकाच्या लास्टला आहे बघा, लास्टला ना मंत्र दिलाय, तो मंत्र बोलून ना अक्षदा व्हायचे असतात. अक्षदा वाहून झाल्यानंतर ना सगळं आहे ना सगळं निर्माल्यात टाकायचं, खडी साखर वगैरे सगळं. आणि इथं तिथं टाकायचं ना निर्माल्यात एका प्लॅस्टिकच्या थैलीतच टाकायचं. त्याच्यानंतर मग पाण्यात सोडलं तर चालेल. मग नंतर गहू आणि तांदूळ आहे ना आपल्या आपल्या डब्यात ठेवायचा. आणि सुपारी आपल्या आपल्या जागेवरच ठेवून टाकायचे. आणि वेगवेगळं बांधायचं, ते परत वापरता येईल सुपारी. परत पौर्णिमाला सत्यनारायण घातलं की तेच वापरायचं सुपारी. आणि ती खराब झाल्यानंतर मग पाण्यात सोडायचं, तोपर्यंत तेच वापरायचं. इथं बघा माझी देवपूजा पण झाली माझी. पहिले सत्यनारायणचं सगळं उचलून घेतलं, त्याच्यानंतर ही बघा देवपूजा करून घेतली. हे बघा मी ना स्वामींचा अभिषेक घालून घेते. पहिले ना उटणं आणि गुलाबजल या मिश्रितने पहिले स्वामीला आंघोळ घालून घेते स्वच्छ. त्याच्यानंतर मग पुरुषसुक्त बोलणं शक्य होत नाही, म्हणून मी काय करते 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून अभिषेक करून घेते. आणि मग त्याच्यानंतर स्वामीला आंघोळ वगैरे व्यवस्थित घातली आणि अभिषेक केला. आणि नंतर फेटा आणि वस्त्र आणि माळ घालून स्वामीच्या समोर ना खडीसाखर ठेवलं. आणि इथं बघा स्वामींच्या समोर असं रांगोळी वगैरे सगळं काढून घेते मी. रांगोळी करून मग देवपूजा करून घेते. त्याच्यानंतर झाल्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचाच करते. आणि त्याच्यानंतर 11 माळी करायचा. आज गुरुवार आहे म्हटलं तर 11 माळी करायचा. स्वामीला पण धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते, फुलं पण वाहून घेते. त्याच्यानंतर आज काय दूध लवकर आलं म्हटलं, दूध गरम करता करता देवपूजा करत होती. तर दूध गरम झालं ना मग स्वामीला खडीसाखरचा नैवेद्य आणि दुधाचा नैवेद्य दाखवला. ही बघा आजची गुरुवारची माझी पूजा. स्वामीला आज ऑरेंज कलरचं फेटा आणि ऑरेंज कलरचं वस्त्र घालून घेतलं आणि देवपूजा करून झाली माझी. तर मी कपडे सुकवायला खाली आली आणि कपडे सुकून घेतलं. आणि आता वाजले 6 वाजले. तर मी केंद्रात आली. आणि केंद्रात आज गुरुवार आहे म्हटलं तर गुरुवारी केंद्रात येतो. आणि ह्याचे पप्पा आणि कार्तिक पुढेच गेले, मी पाठवून रिक्षाने आली. थोडं माझं इथं साताऱ्यात काम होतं गावात मोती चौकात, तर म्हणून आली. आणि इथं स्वामींची पाया वगैरे खूप पडून घेतलं. आणि इथं बघा मी खरेदी करते. आज श्रावण महिन्याची खरेदी करायची आहे. इथं बघा मी काय काय खरेदी केली. आणि पितळाची आहे ना धूपदाणी घेतली, कपचं धूप घेतलं आणि रांगोळी घेतली. बाळकृष्णाला ना कपडे घेतले, वस्त्र घेतलं सॉरी. आणि देव साफ करायचं ते लिक्विड घेतलं, तो मला दाखवते मी. आणि कपला रस्त्यात ना ह्याचे पप्पा मला दिसल्यानंतर ना मला भाजी दिली. आणि थोडंसं काम होतं म्हणून ते साताऱ्यात थांबले आणि माझ्या हातात ना भाजी दिली. बघा मी भाजी घेऊन आली. संध्याकाळी इथं फ्लावर आणि टमाटर आणि शेपू आणि शेवगाशेम घेऊन आले. तर आज उपास आहे म्हटल्यावर ह्याच्या पप्पाचा उपास आहे, माझा नाही आहे. तर संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाला फ्लावरची भाजी, वरण भात, चपाती आणि थोडासा शिरा बनवणार आहे. आणि केंद्रातून येतानाच मला 8-8:30 वाजले. आणि त्याचे पप्पा अजून तिथं साताऱ्यात होते, कधी येणार माहीत नाही. तोपर्यंत मी स्वयंपाक उरकून घेते. आता हे स्वयंपाक करायला किती वेळ लागणार ते पण माहीत नाही, कारण की आत्ताशी मी 8:30 वाजले तर आत्ताशी मी भाजी कापायला घेते. आणि जाताना मी लेट होणार मला माहितीच होतं, म्हणून मी डाळ भात कुकर लावून घेतलेला. इथं बघा मी फ्लावर निवडून घेतला, कांदा टमाटर हे पण कापून घेतलं. कढईत ना तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं. मी कोणची पण भाजी करताना ना जिरं थोडंसं टाकतेच, मला आवडतं. आणि जिरं टाकलं, कांदा लसूण आणि टमाटर हे टाकलं आणि चांगलं
फ्राय करून घेतलं. ते शिजते कांदा तोपर्यंत इथं डाळीला मी फोडणी मारून घेते. इथं बघा चांगला कांदा शिजला आणि कांदा टमाटर चांगलं शिजायला मी काय करते, थोडंसंच मीठ टाकते, पटकन शिजतं ते. कांदा टमाटर शिजते तोपर्यंत इथं मी डाळीला फोडणी पण मारून घेतलं. आता इथं चांगलं शिजलं. आता फ्लावर टाकून घेते आणि त्याच्यात लाल मसाला, गरम मसाला, धना पावडर, हळद, मीठ हे टाकून पाणी टाकून चांगलं हलवून झाकण लावून ठेवून दे. भगवान विष्णूची पूजा करताना तिथं 5 केळी ठेवलेलं नैवेद्य म्हणून. मग ती मुद्दामून ठेवली कारण की पिकली की मला माहिती होतं, मला पुढचा विचार करूनच मी तसं ठेवलेलं ते. आणि केळी चांगली पिकली तिथं ठेवल्यानंतर, कारण की मला माहिती आहे की चांगली तिथं 5 दिवस ठेवल्यानं चांगली होती. आणि त्याच्यातले ना थोडं कार्तिकने आणि त्याच्या पप्पाने खाल्लं. 2च केळी राहिलेली ना, त्याच्यासाठी असं मॅश करून घेतलं एका प्लेटमध्ये आणि त्या प्लेटमध्ये मॅश करून थोडंसं इलायची पावडर टाकून परत मॅश करून ठेवलं तिथं मुरायला. आणि इथं बघा मी ना शिरा बनवणार आहे, केळीचा शिरा बनवणार आहे, त्याच्यासाठी मी तसं केलेलं ते. आणि इथं बघा पहिला शिरा टाकून घेतला, रवा टाकून घेतला, त्याच्यानंतर तूप टाकलं, चांगलं हलवून घेतलं. हलवून घेतल्यानंतर पूर्ण चांगलं फ्राय असं गुलाबी रंग येईपर्यंत असं भाजून घेतलं. त्याच्यानंतर गरम पाणी टाकून झाकण लावून ठेवून घेतलं आणि कपलं पाणी आटेपर्यंत झाकण लावून ठेवल्यानंतर परत त्याच्यात साखर टाकली. साखर टाकून परत एकजीव करून झाकण लावून ठेवलं त्याला. आणि नंतर मग काय केलं माहिती का, ते केळीचं मॅश करून ठेवलं ते टाकलं आणि त्याच्यात आणि परत चांगलं हे केलं, काय म्हणतात, मिक्स करून घेतलं. मिक्स वगैरे सगळं करून घेतलं. आणि इथं बघा मी ड्रायफ्रूट वगैरे सगळं काय टाकत नाही. आणि ते बघा ती बिया, त्याला नाव काय म्हणतात ते मला माहितीच नाही. आणि कारण की ना ते पहिल्यांदाच आणलेलं म्हणजे ते टाकलं शिरामध्ये आणि झाकण लावून ठेवलं, ते शिरा होते तोपर्यंत. आणि इथं बघा माझी भाजी तयार झाली आणि त्या भाजी तयार पूर्ण पाणी आटलं आणि त्याच्यात ना मी ना शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं फ्राय करून घेतलं. पुरं हलवून एकजीव वरखाली करून घेतलं. आणि त्याच्यानंतर बारीक कोथिंबीर टाकून, बारीक कापून ना कोथिंबीर टाकून परत हलवून घेतलं आणि झाकण लावून ठेवलं 5 मिनटं. आणि तिथं चांगलं वाफेवर ते शिजते तर तोपर्यंत मी इथं चपाती करून घेते. आणि चपाती पण करून घेते कारण की परत उपास सोडताना भाकरीवर सोडायचं नसतं, म्हणून मी संध्याकाळी चपाती करते. उपास असलं की मी चपातीच करते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.